तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काळ्या हळदीला 21,150 रुपयांचा उच्चांकी दर, चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण। बुलडाणा या ठिकाणी मधमाशांच्या कमतरतेमुळे कांदा बियाणे उत्पादनात मोठी घट, कांदा बियाणे काढणी सुरू झाली असली तरी परागी भावना अभावी उत्पादनामध्ये घट, त्यामुळे बियाण्यांचे दर कडाडण्याची देखील शक्यता। जालन्यामध्ये पाण्याअभावी मोसंबीच्या फळबागा सुकल्या, त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकरी चिंतेत। दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे, त्यामुळे फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर। जळगाव जिल्हा बँक एकाच सातबाऱ्यावरती एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावं असलेल्या शेतकऱ्यांना आता यंदा कर्ज देणार। जिल्हा बँकेच्या बैठकीतील संचालकांच्या बैठकीत करण्यात आला या संदर्भातला ठराव। सातारा जिल्ह्यातल्या 8 कृषी दुकानांचे परवाने हे निलंबित, जिल्हास्तरीय भरारी पथकांची कारवाई। खत विक्रीमध्ये अनियमितता आणि साठा न जुळल्यानं कारवाई केल्याची देखील माहिती। धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 कृषी केंद्रांवरती कारवाई, एका कृषी केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द, तर 14 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित। खत आणि औषधांची अवैध विक्री करणाऱ्या विक्रेत्यांमध्ये आता खळबळ। जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडधान्याची विक्रमी आवक, तर यामध्ये ज्वारी आणि मक्याची सर्वात जास्त आवक। एका दिवसात 450 वाहनांची नोंद, बाजार समितीच्या इतिहासातला हा विक्रम। नंदुरबार जिल्ह्यातील वेळेवरती कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना जिल्हा बँकेकडून दिलासा। प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या सभासदांसाठी नवीन कर्ज वाटप प्रक्रियेला सुरुवात। नव्यानं कर्ज देण्याचा निर्णय घेतल्यानं आता जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याची माहिती। नंदुरबार या ठिकाणच्या विरचक प्रकल्पासाठी तापी बुराई योजनेचा आधार घेऊन पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार। भविष्यामध्ये विरचक धरणातून जलजीवन मिशनमुळे अनेक गावांना पाणीपुरवठा मिळेल। नागपूरमध्ये उष्माघात टाळण्यासाठी 31 चौकांमधील सिग्नल तात्पुरते शिथिल करण्याचा निर्णय। दुपारी 2 तास हे सिग्नल बंद असतील। या मार्गावरून ताशी 20 किलोमीटर वेगमर्यादा पाळण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन। अल निनोच्या प्रभावामुळे भीमा नदीमध्ये 2 ऐवजी केवळ एकच पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय। जूनमधील परिस्थिती बघून पुढील निर्णय होईल, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ही माहिती। बीडच्या परळीमधल्या सावरगाव पाझर तलावानं तळ गाठला। पाझर तलावावरती अनेक शेतकरी अवलंबून, पण पाण्याअभावी पिकांना योग्य वेळी पाणी देता येत नाही, त्यामुळे उत्पादन घटण्याची देखील शक्यता। जळगावमधल्या वरण गावात वीज पुरवठा खंडित होतोय, त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम। नगराध्यक्ष सुनील काळेंचं महावितरण कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन। बीड जिल्ह्यामध्ये 1265 पाणी पुरवठ्याच्या योजनांपैकी 396 योजना पूर्ण, 867 योजना अजूनही अपूर्ण। अपुऱ्या पाणी पुरवठा योजनांमुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं सावट। योजना अपुऱ्या ठेवणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचा जिल्हा परिषद सीईओंचा इशारा। उजनीतून सोलापूरला आणि पाणी सोडण्यास माड्यातील आलेगावमधील शेतकऱ्यांचा विरोध। भीमा नदीपात्रामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। बंधारा मंजूर करून अगोदर आमची तहान भागवा आणि मगच सोलापूरला पाणी घेऊन जा, शेतकऱ्यांची ही मागणी सबळ। जळगावच्या मुक्ताईनगरच्या पूर्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 10% घट झाली। हत्तूर धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळी 60% घटली। वाढत्या उष्णतेमुळे पाणी पातळीमध्ये मोठी घट। जालन्याच्या सोमठाणा प्रकल्पातील पाणीसाठा 48%वरती, वाढत्या उन्हामुळे दर आठवड्याला साठ्यामध्ये 4% घट, त्यामुळे बदनापूरसह 20 गावांवरती पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची दाट शक्यता। इगतपुरीमध्ये तापमानाचा पारा 38 अंशांवर, नागरिकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। तर शहरात शीतपेयांची मागणी वाढली, त्यामध्ये तापाच्या रुग्णांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ। गोंदियामध्ये पारा 43.2 अंशांवर, उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत। वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्त्यांवरती शुकशुकाट, थंड पेयांच्या मागणीमध्ये मोठी वाढ। पुढील काही दिवस तापमानामध्ये आणखी वाढ राहण्याचा अंदाज। नंदुरबारमध्ये तापमान 41 अंशांवर गेलं, रस्ते निर्मनुष्य। दुसरीकडे हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट दिला। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये आता तापमान 47 अंश सेल्सिअस पार जाणार असल्याचा अंदाज। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाच्या झळा वाढल्या, जिल्ह्याचं तापमान 43.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। मागील 8 दिवसांपासून तापमानात सातत्यानं होतीये वाढ। नाशिकच्या येवल्यामध्ये अक्षय तृतीयेनिमित्त खरबुजाची पूजा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा। पूजेत खरबुजाला असलेला विशेष मान, त्यामुळे मागणी कायम असल्याचं देखील चित्र। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पंढरपूरमध्ये विठुरायाला आमरसपुरीचा महानैवेद्य अर्पण। ऋतुबदलानुसार परंपरेने सुरू झालेला हा नैवेद्य वटपौर्णिमेपर्यंत रोज दाखवला जाणार। मंदिरातील पुजाऱ्यांकडून शास्त्रोक्त पद्धतीनं नैवेद्य अर्पण। अक्षय तृतीयेनिमित्त तुळजापूरमध्ये अंबाबाईच्या गाभाऱ्याला आंब्यांची आरस। यावेळेस आता देवीला शिवकालीन अलंकार परिधान करण्यात आले। देवीचं हे मनमोहक रूप बघण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। अक्षय तृतीयेनिमित्त श्री खंडोबा देवाला 51 डझन आंब्यांचा महानैवेद्य। देवाच्या गाभाऱ्यामध्ये आंब्याची रांगोळीही काढण्यात आली। खंडोबा देवाला आंब्याचा हार अर्पण करत आंब्याची आरास करण्यात आली। शिर्डीमध्ये सुद्धा अक्षय तृतीयेनिमित्त साईबाबा मंदिर इथे साईभक्तांची मोठी गर्दी। सलग सुट्ट्या आणि सणाचा योग साधत दर्शनासाठी रांगा। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून साईबाबा संस्थांची विशेष तयारी। नाशिकमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त चांदीच्या गणपतीला आंब्याची आरास 251 किलो ही आंब्याची आरास करण्यात आलेली आहे। नैवेद्यामध्ये ठेवलेले 251 किलो आंबे आधार आश्रमामध्ये वाटले जाणार आहेत।
अक्षय तृतीयेनिमित्त लासलगाव दत्त मंदिरामध्ये 151 किलो आंब्याची आरास दर्शनासाठी दत्त मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी. उद्या मंदिर संस्थांकडून भाविकांना आमरस पुरणपोळी या महाप्रसादाचं वितरण. जळगावमधल्या अंबनेर या ठिकाणी खानदेश साहित्य संघातर्फे पार पडला पहिला आखाजी महोत्सव. महोत्सवामध्ये झोक्यावरील गाणे पुरणपोळी बनवण्याच्या स्पर्धेचं आयोजन. 4 ते 5 हजार महिलांनी पारंपरिक वेशभूषा करत या महोत्सवामध्ये सहभागही नोंदवला. धाराशिवमध्ये उमरगा शहरामध्ये शिवबसव प्रतिष्ठानच्या वतीने बसवेश्वर जयंती साजरी. बसवेश्वरांना वंदन करण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. भोर नगरपालिकेत महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी. नगराध्यक्ष रामचंद्र आवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत महाराजांच्या समतावादी विचारांचा जागर करण्यात आला. नंदुरबारच्या माळीवाडा परिसरामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सालदारांच्या निवडीची अनोखी परंपरा. दगड उचलून शेतकऱ्यांची निवड पारंपरिक पद्धतीने करण्याचं काम कायम. ताकद आणि चिकाटीवरती ठरते शेतकऱ्यांच्या निवडीची वेगळी पद्धत. चंद्रपूर शहराशेजारी विचोडा या ठिकाणी शंकरपटाचं आयोजन. राज्यभरातून आलेल्या बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला. उन्हाच्या कडाक्यात मोठ्या संख्येने नागरिकांची स्पर्धा बघण्यासाठी गर्दी. नाशिकमधल्या देवळा तालुक्यात मेशीत जगदंबा माता यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढल्या. अक्षय तृतीयेला दहीहंडी फोडून यात्रेची उत्साहात सांगता. पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने यात्रेला हजेरी लावत असतात. 350 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळची आज घट मांडणी होणार. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती होणाऱ्या घटमांडणीतील भाकितांकडे सर्वांचे लक्ष. गोंदियामध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त भव्य मोटरसायकल रॅली. नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. रॅलीची सुरुवात परशुराम मंदिरातून करण्यात आली. पनवेलमध्ये सध्या अग्निशमन सेवा सप्ताह साजरा. सिडको आणि महानगरपालिकामार्फत अग्निसुरक्षा जनजागृती मोहीम. अग्निशमन गाड्यांद्वारे आता नागरिकांना आग प्रतिबंधक उपायांची माहिती. नांदेडच्या देगलूर या ठिकाणी सीमावर्ती भागातील उपजिल्हा रुग्णालयाला 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर. रुग्णालय 100 खाटांचं होणार, त्यामुळे परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळणार. निधी मंजूर केल्यानं अंतापूरकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले. जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ. सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,000 रुपये, चांदीचे दर जीएसटीसह 2,67,000 रुपये. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं आणि चांदी खरेदी करत असताना महिलांचं बजेट कोलमडलं. गोंदिया जिल्हा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये 13 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 107 उमेदवार रिंगणात. यामध्ये सदस्यपदासाठी 81 आणि सरपंच पदासाठी 26 उमेदवारांमध्ये थेट लढत होणार. तोरणा किल्ला बघण्यासाठी गेलेला मुंबईमधील पर्यटक किल्ल्यावरून पाय घसरून सुमारे 250 फूट खोल दरीमध्ये पडला. स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे संबंधित पर्यटकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. शिरूरच्या मांडवगण फराटा या ठिकाणी माजी सरपंच महादेव फराटे यांच्या खात्यामध्ये चुकून शेतकऱ्याचे 1,90,000 रुपये जमा. फराटेंनी कोणताही वेळ न लावता शेतकऱ्याचे पैसे परत केले. त्यामुळे माजी सरपंच महादेव फराटेंच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र केलं जाते कौतुक. कुर्ला शालिमार एक्सप्रेसच्या चाकातून निघाला धूर. आग लागल्याच्या भीतीनं उडाली तांबरांबळ. तर गोंदिया जिल्ह्यातील MIDC मुंडीपार सिद्धिविनायक मंदिरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणी आरोपींना तुरुंगवास. चोरी करणारे हे मंदिरातील सर्वसाधारण कर्मचारी. 55 ते 50 लाखांची चोरी झाल्याची माहिती. येत्या काळात सिद्धिविनायक मंदिराची सुरक्षा अधिक वाढवणार असल्याची माहिती. गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. आरोपीकडून 50,000 रुपये किमतीची दुचाकी जप्त. पोलिसांकडून आरोपीचा जालन्याच्या साष्ट पिंपळगाव परिसरामध्ये गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू. वाळू उत्खननामुळे गोदावरी नदीपात्राला धोका. प्रशासनाचं दुर्लक्ष. परवानगीपेक्षा तिप्पट उत्खनन होत असल्याची देखील माहिती. नाशिकच्या द्वारका परिसरात भीषण अपघात. भरधाव कारची मिनी टेम्पो आणि बॅरिगेट्सला धडक. अपघातावेळी घटनास्थळी असलेले पादचारी थोडक्यात वाचले. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. रत्नागिरीमध्ये हातकंबा या ठिकाणी 4 वाहनांचा अपघात. एका ट्रकने इतर वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रक विहिरीमध्ये कोसळला. ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुणे 17 महामार्गावरील धांगवडी या गावाच्या हद्दीत कंटेनर उलटला. कंटेनर चालक जखमी. सुदैवानं अपघातात कुठलीही जीवितहानी नाही. भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे अपघात झाला. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1,800 रुपयांमध्ये.